आजपर्यंत आपण खंडणीचे अनेक गुन्हे पाहिलेले आहेत। खंडणी मागण्यासाठी काही ठिकाणी मुलांचं अपहरण केलं जातं, काही लोकांना ब्लॅकमेल केलं जातं, काही ठिकाणी भीती दाखवली जाते आणि अशा माध्यमातून खंडणी मागितली जाते। बारामती तालुक्यातल्या माळेगावमध्ये देखील असाच एक खंडणीचा प्रकार उघडकीस आलाय। मात्र या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला प्रमोद जाधव हा मात्र अतिशय शातीर आणि शांत संयमाने गुन्हे करत होता। आता याच्यामध्ये पहिला गुन्हा त्याचा उघडकीस आलेला आहे आणि या प्रमोद जाधवनं खंडणी मागण्यासाठी जी शक्कल लढवलेली आहे ती मात्र कदाचित पहिल्यांदाच अशा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे। त्याचं झालं असं की प्रमोद जाधव याच्या शेजारी राहणारा एक लहान मुलगा त्याच्या मामाच्या गावाकडे सुट्टीला गेलेला होता। सुट्टीला जाऊन आल्याच्या नंतर प्रमोद जाधव हा त्या मुलाशी रोज त्याचं बोलणं चालणं होतं, कारण तो शेजारी राहत होता। शेजारी राहत असलेल्या या मुलाला विश्वासात घेऊन त्याच्याकडून आपल्याला एक व्हिडिओ तयार करायचा आहे आणि तो व्हिडिओ सिनेमात पाठवायचा आहे, पिक्चरसाठी द्यायचा आहे असं सांगितलं आणि त्याच्याकडून एक व्हिडिओ तयार करून घेतला आणि त्यानं असं त्या व्हिडिओमध्ये त्या मुलाकडून वधवून घेतलं की मी ज्यावेळेस मामाच्या गावाकडे सुट्टीला गेलो होतो त्यावेळेस माझ्या मामानं माझं लैंगिक शोषण केलं आहे, अशा प्रकारचा व्हिडिओ त्या मुलाकडून बनवून घेतला आणि त्या मुलाला सांगितलं की आपल्याला हा तुझा व्हिडिओ पिक्चरमध्ये पाठवायचा आहे। मुलगा फक्त 10 वर्षाचा होता, त्याला काही समजलं नाही। प्रमोद जाधवनी काही दिवसानंतर या मुलाच्या मामाशी संपर्क केला आणि त्याला सांगितलं की तुझा भाचा ज्यावेळेस तुझ्याकडे सुट्टीला आलेला होता त्यावेळेस तू त्याचं लैंगिक शोषण केलेलं आहे, त्यामुळं आता हे प्रकरण पोलिसात जाणार आहे किंवा महिला आणि बालकल्याण विभागाकडे जाणार आहे, तुला अटक होईल किंवा बाकीच्या गोष्टी होतील, अशा प्रकारची भीती घालून या व्यक्तीकडून जो फिर्यादी आहे त्याला तब्बल 4 लाख रुपयांची मागणी केली। आता सक्का मामा ह्या मुलाचा जो उच्च शिक्षित आहे तो ह्या सगळ्या प्रकारानं घाबरून गेला की मी माझ्या भाच्यासोबत असं वागलोच नाही तर भाच्याने माझ्या विरोधात असा व्हिडिओ कसा काय तयार करून दिलाय। या सगळ्या प्रकारानं घाबरलेल्या या मामानं शेवटी भाच्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांशी संपर्क केला आणि आपण असं केलं नाही। शेवटी त्यांनी पोलिसांचा दरवाजा वाजवला, पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं खोटं असल्यानं त्याच्यामध्ये ह्या आरोपीनं वारंवार त्याच्याकडून जी डिमांड होत होती त्यावर पोलिसांनी ट्रॅप लावला आणि काल रोख रक्कम 25,000 रुपये स्वीकारताना या प्रमोद जाधवला अटक केली। आता ह्या घटनेमागं फारसं मोठं काही विशेष नाहीये, खंडणीचा गुन्हा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर दुसरी बाजू याची अशी आहे की आपल्या मुलांच्या अशा प्रकारे व्हिडिओ करून त्यांच्याच नातेवाईकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार, जी घटनाच घडली नाही त्याच्याबद्दल ब्लॅकमेल करण्याचा प्रकार ह्या सगळ्या गोष्टीतून उघडकीस आलेला आहे। आता या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याला कोर्टामध्ये देखील हजर करण्यात आलेलं आहे। आता या आरोपीने आतापर्यंत अशा प्रकारचे किती गुन्हे केलेत याचा शोध पोलीस घेत आहेत। नेमकं याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली ती पण आपण पाहूयात। फिर्यादी अभिजित शिंदे नावाची व्यक्ती उपयोगी पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी 8 दिवसापूर्वी आले होते। त्यांची कंप्लेंट होती की त्यांना प्रमोद जाधव हा सदरचा व्यक्ती त्यांना काही व्हिडिओ क्लिप दाखवून काही पैशाची मागणी करत आहे आणि खंडणीची मागणी करत आहे। त्याबद्दल अधिक माहिती घेतली असता असं कळलं की त्या अभिजित शिंदेचाच जो काही भाचा आहे त्याची एक क्लिप तयार केलेली होती। त्या क्लिपमध्ये तो मुलगा त्याच्या मामाबद्दल काही तो माझ्याशी अनैतिक संबंध ठेवतो वगैरे ती क्लिप तयार केली होती। ती क्लिप बघितली असता त्या जो काही पीडित मुलगा आहे, लहान मुलगा आहे, त्याची तपासणी केली असता असं कळालं की तो जो आरोपी प्रमोद जाधव आहे ज्यांनी खंडणी मागितली त्यांनी त्या लहान मुलाला तुला पिक्चरमध्ये एक व्हिडिओ क्लिप आपल्याला पाठवायची आहे, त्यासाठी मी जसं सांगेल त्याप्रमाणे तू त्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांग आणि तसं त्याला आम्ही दाखवून त्याचा अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्याची ती क्लिप त्याच्याकडून वधवून घेतलं की त्याच्यासोबत अलैंगिक अत्याचार करत आहेत म्हणून। आपण ही बाजू पडताळल्यानंतर जो काही याच्यामधला फिर्यादी आहे अभिजित शिंदे त्याला सांगितलं की खंडणीसाठी तो काही पैशाची मागणी करतो तर काहीतरी पुरावा मला लागेल। हे सांगितल्यानंतर त्यांनी एक आरोपीसोबत प्रमोद जाधवसोबत जे काही बोलणं झालं त्याचा एक क्लिप त्यांनी आपल्यासमोर आणली, त्यामध्ये तो 4 लाखाची मागणी करत आहे। त्यानुसार 4 लाखाची मागणी आल्यानंतर आपण
2 शासकीय पंच, माझे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, त्यासोबत तो जो फिर्यादी आहे त्याला आम्ही सोबत घेतलं. त्यानंतर 50,000 रुपयाचा आम्ही सापळा तयार केला आणि त्या 25,000चा आम्ही सापळा तयार केला. त्यामध्ये प्रमोद जाधव यांना आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो. त्या ठिकाणी त्याला पैसे देताना आम्ही रंगे हात शासकीय पंचासमोर पकडलं आणि त्याच्यावर आपण खंडणीच्या अंतर्गत म्हणजे भारतीय न्याय संहिताच्या अंतर्गत कलम 308 आणि त्यासोबत पोस्कोचं कलम 22(1)(3) या अंतर्गत त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आम्हाला सर्व जे काही माळेगावची जनता आहे, बारामतीची जनता आहे किंवा पुण्याची जनता आहे, या प्रमोद जाधवने तुम्हाला या प्रकारे कधी फसवलेलं असेल किंवा तुमच्याकडून कोणती खंडणीची मागणी केलेली असेल कोणत्या विविध कारणाने, तर तुम्ही जे काही याच्यामधले विक्टिम्स असतील त्यांनी समोर यावं आणि पोलिसांना, माळेगाव पोलिसांना, बारामती पोलिसांना तुम्ही सांगावं की त्याच्यासोबत काय घटना घडलेली आहे, अशी मी सगळ्यांना आव्हान करतो. आणि जे काही आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी चांगले पुरावे जमा करून आम्ही ते कोर्टात सादर करणार आहोत.